आज राष्ट्रीय समाज पक्ष तर्फे इंदापूर विधानसभेसाठी तानाजी उत्तम शिंगाडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज या अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमात तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित राहिले आहेत। त्याबद्दल सर्वांचा आभार। आणि येत्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार तानाजी शिंगाडे एक सर्वसामान्य घरातील उमेदवार आहेत आणि एक ज्या पद्धतीने एक सर्वसामान्य माणूस त्याची दिनचर्या करतो त्या पद्धतीने त्यांची दिनचर्या चालू असते। त्यांच्या विरोधातले बाकीचे सगळे उमेदवार जे आहेत ते पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा पद्धतीने पुढे आलेले सर्व उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे कालपर्यंतची ही निवडणूक आपल्याला तिरंगी वाटणारी निवडणूक आज खऱ्या अर्थाने चौरंगी झाली आहे असं मी आपल्याला जाहीर करतो। समोर दोन बलाढ्य उमेदवार आहेत, कसं बघता तुम्ही? बलाढ्य उमेदवार म्हणजे नेमकं पैशाचे बलाढ्य आहेत का त्यांच्या अनुभवाने बलाढ्य आहेत का भरपूर विकास कामं केले जनतेचे कामं केले राजकारणाचा अनुभव येतात त्यांचा दांडगा आहे या दृष्टीने कसं बघताय? आम्हालाही 2005 पासून जानकर साहेबांसोबत काम केल्यामुळं राज्य पातळीवरती काम केल्यामुळं राजकारणाचा अनुभव मोठा आहे। इथल्या इंदापूर तालुक्यातील वाड्या वस्त्यांचा अनुभव आहे। आता विद्यमान आमदार आहेत ते 2009 साली तालुक्याच्या राजकारणामध्ये आले, तिथून पुढे 3 वर्ष ते गायब झाले। जिल्हा परिषदचे अध्यक्ष झाल्यानंतरच परत ते पुढे आले। तसं आम्ही कुठलाही महिना कुठलाही दिवस आमचा ह्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये बाजूला गेलेलो नाही, त्याच्यामुळे आम्हालाही बलाढ्य वाटत नाही। रात्री बातमी अशी होती की गंगाखेडमध्ये भारतीय जनता पक्षानं राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सोडली आणि तुम्ही इथं मात्र जागा लढवत आहे, नेमकं काय प्रकार? राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या महिन्याभरामध्ये जानकर साहेबांनी जाहीर केलं की तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गावागावामध्ये न्याय देण्यासाठी आपल्या मतदारांना एक पर्याय देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष 288 विधानसभा जागा लढवेल। आता गंगाखेडमध्ये वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या वेळेस भारतीय जनता पार्टीने आम्हाला 2 जागा दिल्या आणि त्या 2 जागा दिल्यानंतर त्या दोन्ही जागेला पाठीमागच्या हाताने एबी फॉर्म जोडला, मग ती दौंडची जागा असेल किंवा जिंतूरची जागा असेल। आमचा एकही उमेदवार त्या विधानसभेमध्ये नव्हता, परंतु रत्नाकर गुट्टे यांनी जेलमधून अर्ज भरलेला होता आणि त्या अर्जावरती राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचा उमेदवार तिथं राहुल कदम म्हणून होते, ते शिवसेनेचे होते आणि शिवसेनेच्या महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात आमचे रत्नाकर गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष निवडून आले होते। आज त्या मतदारसंघामध्ये महायुतीकडे एकही लायक माणूस त्या पद्धतीचा नसल्यामुळं त्यांनी रत्नाकर गुट्टेंना बिनशर्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच पद्धतीनं काही मतदारसंघात आपल्याला दुसरे पक्ष पाठिंबा देतील। इथल्या उमेदवाराने तुम्हाला युतीशी काय बोलवलं तर तुम्ही फॉर्म ठेवणार आहे का काढणार आहे? आता युती वगैरे सगळे विषय संपलेला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा फॉर्म आम्ही आज शेवटच्या दिवशी भरलेला आहे। आमच्या संपर्कामध्ये तुम्हाला मध्यंतरी सांगितल्याप्रमाणे तालुक्यातील एक युवा नेता होता, बाबा आम्हाला पण वाटलं त्यांना आपलं जर एबी फॉर्म जोडलं तर ते निवडून येतील, परंतु त्यांच्यामध्ये काय नेमकं मनामध्ये एक तुच्छ भावना राष्ट्रीय समाज पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनात आली असावी, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी या पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसेल आणि त्याच्यामुळे त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आजच त्यांचा पराभव झालेला आहे। विकासाच्या कामावर तुम्ही कोणते मुद्दे काढलेले आहेत आता सध्या इंदापूर तालुक्यात? विकासाच्या कामावरती म्हणजे 1952 पासून आज प्रलंबित असणारे जे प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांवरती शरद पवार साहेब या ठिकाणी खासदार झाले, अनेक प्रश्न मांडून या ठिकाणी हर्षवर्धन पाटील 4 वेळा आमदार झाले, अनेक प्रश्न मांडून या ठिकाणी बर्णे मामा 10 वर्ष आमदार झाले, गणपतराव पाटील 10 वर्ष आमदार होते, परंतु एकही प्रश्न यांच्याकडून सुटलेला नाही। हा प्रश्न का सुटलेला नाही तर इंदापूर तालुक्याला जे हक्काचं पाणी आपल्या वीर बाडगर धरणाचं असेल, खडकवासल्याचं पाणी असेल, त्या उजनीचं पाणी असेल, हे पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही आणि तोच खऱ्या अर्थाने मेन मुद्दा आहे। त्याचबरोबर उजनीत जे प्रदूषित झालेलं पाणी आहे, आज आपण जर बघितलं तर अख्ख्या भारतामध्ये एवढं प्रदूषित पाणी कुठंच नाही। आपल्या सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू मृणाल फडणवीस यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की 500 पटीने हे घातक पाणी आहे। आज हे इंदापूर शहर गेले 8-10 वर्ष झाले हेच पाणी पित आहे। त्याच्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाच्या अजेंड्यावरती पहिला मुद्दा असेल उजनीच्या पाण्यावरून ज्या काही जलजीवनच्या योजना असतील, इंदापूर शहराची पाणी पुरवठ्याची योजना असेल, ही पहिल्यांदा योजना बंद करावी आणि बंद पाईपलाईनद्वारे निरा देवधर धरणातून बंद पाईपलाईननी पाणी इंदापूरपर्यंत आणावं, इंदापूरपासून पुढे सोलापूरपर्यंत न्यावं, कारण इथल्या जगातल्या सर्व नागरिकांना स्वच्छ आणि सुंदर चांगलं पाणी मिळालं पाहिजे, ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका आहे। त्याचबरोबर या तालुक्यामधील जे बेरोजगार आहेत, आज या ठिकाणी थोडंसं ऊसाच्या बागायती पट्ट्यामुळं जनतेचं थोडंसं सदन झालेले आहेत, परंतु खऱ्या अर्थानं जर शेजारच्या तालुक्यातील ऊसाचा दर बघितला आणि इंदापूरचा दर बघितला तर या ठिकाणी दर मिळत नाही। गेल्या वर्षी दिवाळीमध्ये जानकर साहेबांनी स्वतः येऊन इथं घोषणा केली होती, जर दिवाळीपूर्वी बिलं दिली नाही तर आम्ही दिवाळी बावड्यामध्ये हर्षवर्धन पाटलाच्या बावड्यामध्ये साजरी करू आणि या कारखाना दर देत नाही, म्हणून इथले जे आमदार आहेत विरोधी आमदार बर्णे मामा
हे सुद्धा कधी आवाज उठवताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांचे फक्त प्रपंचाविषयी ज्या वेळेस हर्षवर्धन पाटील रस्त्याच्या कामाविषयी रस्त्याच्या कमिशनविषयी बोलतात त्यावेळेस भरणे मामा विचारतात किंवा आपल्या उसाला 700-800 रुपये दर कमी भेटतोय, परंतु खऱ्या अर्थानं ज्यावेळेस कारखाना लढवण्याची संधी होती त्यावेळेस त्यांनी शेपूट घालून घेतलं आणि त्या ठिकाणी उमेदवार दिला नाही. आणि आता यांना बोलण्याचा कोणत्याही पद्धतीचा अधिकार राहिलेला नाही. हे तीनही उमेदवार भांडवलशाहीतून पुढे आलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं ज्या दिवशी आपली लोकशाही भांडवलदारांच्या ताब्यात जाईल त्या दिवशी लोकशाही संपून जाईल. त्याच्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आज आमचा प्रयत्न आहे. सर्वसामान्य घरातील सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करणारं तानाजी उत्तम शिंगाडे यांना जानकर साहेबांनी संधी दिलेली आहे आणि ते स्वतःचं ज्या पद्धतीने सावतामाळी महाराजांनी कांदा मुळा भाजी ज्या पद्धतीने त्यांनी विठ्ठली सेवा केली त्या पद्धतीने स्वतःचं काम बघून जनतेची सेवा करण्यामध्ये ते माहीर आहेत आणि तत्पर आहेत. साहेब आपण आता फॉर्म भरलेला आहे विधानसभेचा, काय आपली भूमिका आहे? विकासाच्या मुद्द्यावर आपण मतं मागायची. आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष आदरणीय जानकर साहेब यांनी हा त्यागातून पक्ष निर्माण केलेला आहे आणि हा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना या प्रवाहात आणण्यासाठी हा खरं तर ह्या पक्षाची स्थापना आहे. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी तुमच्यासमोर उभा आहे. मी एक गॅरेज चालवणारा मुलगा, मला पुणे जिल्हा नियोजन समितीची सदस्यपदाची संधी मला आदरणीय जानकर साहेबांनी दिली आणि ते संधी दिल्यानंतर आता विधानसभेसाठी मला इंदापूरला त्यांनी अधिकृतरित्या तिकीट देऊन घोषित केलं. हे सर्वसामान्य जनतेतील हे जानकर साहेबांचं मोठं काम आहे. तुम्ही तरी कारखाना निवडणूक लढवणार का? आम्ही 2008ला 14 माणसं उभा करून इंदापूर कारखान्याची निवडणूक लढवली होती. 2016 साली आम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. 2022ला 2 वर्षापूर्वी या ठिकाणी आमचा एक उमेदवार आज शेवटपर्यंत टिकला होता, परंतु कारखान्याची परिस्थिती बघता त्या ठिकाणी आम्हाला कन्व्हिन्स करण्यात आलं की बाबा कारखान्याचं एका उमेदवारासाठी जर इलेक्शन लागलं तर जवळपास 2 कोटी रुपये निवडणुकीचा खर्च आहे आणि हा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलातून जाणार होता. त्याच्यामुळे आमच्या एका उमेदवाराचा आम्ही त्या ठिकाणी माघार घेतली होती. आम्ही नेहमीच कारखान्याची निवडणूक असेल, मार्केट कमिटीची निवडणूक असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची, नगरपालिकेची, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व निवडणुका आता आपण लढवत आलेलो आहे आणि एकाही ठिकाणी आम्ही आजपर्यंत कोणाला पाठिंबा दिला नाही आणि एकाही ठिकाणी आजपर्यंत कधी उमेदवारी आमचा आज माघारी घेतलेला नाही. कारखान्याच्या संदर्भात ज्यावेळेस तुम्ही म्हणजे सांगता की माघार घेतली म्हणून, आता जर समजा राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तुम्हाला काही बोलवणं तुमची चर्चा केली तर माघार घेणार आहे तुम्ही? नाही, आता मी तुम्हाला सांगितलं त्यावेळेची परिस्थिती तशी होती. एकच उमेदवारी अर्ज आमचा होता. आम्हाला 22 उमेदवार लागत होते, त्यावेळेस एकच उमेदवार होता आणि ते एका उमेदवारासाठी 2 कोटीचा खर्च या निवडणुकीवरती लागणार होता, कारण अख्ख्या तालुक्याचं इलेक्शन होतं. त्याच्यामुळं आम्ही जानकर साहेबांना हर्षवर्धन पाटीलनी कन्व्हिन्स केलं किंवा जानकर साहेब असा खर्च होतोय, लोकांच्या जनतेचा पैसा जातो ते जातोय, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं माघार घ्यावी. त्यावेळेस साहेबांच्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी माघार घेतली होती. परंतु आता 288 ठिकाणी आम्ही फॉर्म भरलेले आहेत. त्याच्यामुळे राज्यात कुठेही आमचा उमेदवार माघार घेणार नाही, कारण राष्ट्रीय समाज पक्ष हा केडर बेस कार्यकर्ता असणारी पार्टी आहे. त्यांचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून जानकर साहेब गेली 35 वर्ष स्वतःच्या घरी गेलेले नाहीत आणि त्यागातून उभा राहिलेला पक्ष असल्यामुळे त्याच पद्धतीचे कार्यकर्ते आणि उमेदवार या ठिकाणी आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचा